दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस सरकारचे बॉस आहेत, एकनाथ शिंदेंचं काही चालत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न होतोय, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली आहे. तर अजय अशर हा शिंदेंच्या पैशांचे व्यवहार ठेवणारा माणूस, तो देश सोडून पळाल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. तसंच शिंदेंना कधीही पंख नव्हते, ते फक्त उड्या मारायचे, अशीही टीका राऊतांनी केली आहे. कदाचित देवेंद्र फडणवीस साहेब सातत्याने दाखवून देत आहेत की बॉस कोण आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांना प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे राजकीय दृष्टिकोनातून नाही तर त्यांचं इमेजला डॅमेज होईल असं कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करतायत. याच्यातून प्रयत्न काय चालला आहे की एकनाथ शिंदे साहेबांचे जवळचे जे जे कोणी आहेत त्यांना आम्ही पदं देत नाही, त्यांच्या विभागावर आम्ही कारवाई करतो. मग त्याचा अर्थ याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचं कदाचित या पक्षात या सरकारमध्ये चालत नाही असा संदेश ते देत चाललेले आहेत. हे तर सुरुवात आहे. आम्ही सुरुवातीलाच सांगितलं होतं की हे भाजप कधी मित्रपक्ष शहाणा नसतो, ते दुसऱ्या मित्रपक्षाला संपवतच जातो. शिंदे साहेबांची सुरुवात आता त्या ठिकाणी झाली असं आपल्याला म्हणावं लागेल. अजय अशरला अटक करून त्याची झडती घेतली पाहिजे की त्यांनी माजी मुख्यमंत्र्यांच्या साठी कुठे आणि कसा पैसा गोळा केला हे सगळ्यांना माहिती आहे. किमान 10,000 कोटी घेऊन हे महाशय परदेशामध्ये स्थायिक व्हायला गेलेले आहेत आणि त्याच्याकडे या सध्याच्या सरकारमधल्या अनेकांचे पैसे गुंतवलेले आहेत. एकनाथ शिंदे यांना पंख कधीच नव्हते. तुमच्या माहितीसाठी ते उड्या मारायचे फक्त. त्यांना कधीही पंख नव्हते, त्याच्यामुळे ते कधी उडालेच नाहीत. त्यांच्या फक्त बेडूक उड्या होत्या, उंच उड्या होत्या. पंख असलेला माणूस हा गरुड झेप घेतो, अशा प्रकारच्या घाणेरडे कृत्य करत नाही. त्याच्यामुळे त्यांना पंख होते आणि पंख छाटले हे काय मला मान्य नाही. त्यांच्या उड्यांना बंदी घातली आहे.